नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत असं तुमचं सगळ्यांचं कोकणातल्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज संध्याकाळच्या दरम्यान बऱ्याच दिवसांनी आम्ही आमच्या उमळाच्या ठिकाणी इल्लेलं असं म्हणजे उमळात जातात त्या रस्त्यावरती म्हणजेच माऊलीच्या भाटलात. तर मागे माऊलीचं मंदिर असा आमच्या वेर्ले गावातला. तर आता सध्या जून महिन्यात सुरुवात झालेली असा आणि संपन्न पण होईत इल्लेलं असं म्हणजेच मिरग अर्थातच सुरू जाऊन संपा केलं. पण पावसाची कृपादृष्टी काय जाऊ नये. तरे वगैरे सगळ्यांनी पेरलेले असत नाही. आता ते कुपाळताना घट ढिपळा कशी येतली आहेत. पाऊस अजिबात लागाक नाही ह्या भागांमध्ये, नाही कोकणात. तसंच बाकी भागांमध्ये पण बहुतेक नाही लागणार. सध्या पाऊस उशीर असा त्यामुळे खूप म्हणजे खूप मुश्किल झाली असा. कामं सगळी थांबलेली असत खडे तरी. तर आम्ही म्हणजे सध्या कसा जून जुलै चालू झालो काय जे आपले रानभाजी असतात त्यांका अर्थात सुरुवात होता. तर अशीच एक रानभाजी जे काही टाळगं होतलं जातं, ज्याची भाजी नाचण्याच्या भाकरीसोबत अत्यंत स्वादिष्ट लागता. तर तीच आम्ही काढण्यासाठी आज मावलाच्या भाटल्यात दिलं. चला तर म्हणते आजच्या ह्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर आज आपल्यासोबत सखी पण येतात तडे का पावसान फक्त याना नाही थोडासा पाणी झाला सगळा तसदा वरसून दिला, नाही तर या सगळा काय सुकलेला आहे एकदम. तर सखी पण आज घेऊन येलं आणि त्याचा पुढे तडे सोडलेला आणि उडिया मारता. तर मंडळी, आज आपल्यासोबत सखी पण इल्लेला बाहेरच्या हवेक. आम्ही ते का पहिल्यांदाच उमळाच्या दिशेने घेऊन इल्लेले असू आणि हे बघा ते का सोडलं आम्ही. सखी अय पळाता बघा कसा. खडे बाळा सखी. मंडळी, आम्ही इल्लेले असू टायकाची भाजी काढण्यासाठी, जे की ह्या सीझनला येतात पावसाच्या. अजून जर पाऊस लागतात या सगळा भरान जातात. तर हे सगळं टायकळ असा आणि या टायकळाची भाजी जी काढतात ते का टायकळ कुडणी असं म्हणतात. अय अय खडे जातं सखी काय काय नको तडे ना खुटलेलं असं तर बरं येईल कवकवी. ही सर खूप सारा टायकळ इल्लेला तर तोच काढतात. आबा सांगतलो ना हाडच नको तडच नको. टायकळ काढतो तिसरत काय बसलं उ टायकळ काढून या सखी. तर ना मंदिराच्या समोरच सर टायकळ असा. मम्मी आणि टायकळ काढता. हे बघा हे सगळं टायकळ असा असं बरं मग स्वच्छ असतं मंदिराच्या समोरच. आणि टायकळ जे का काढणं म्हणतात ना ते का टायकळ कुडणं असा हुतला जाता. खुटणं टायकळ खुटणं. हे बघा आमचं जुना मंदिर. सखी हे बघा टायकळ काढला ना मम्मी. मस्त दिसतात ना पानं. तर ह्या ना तर ती बघा गुरापानीचं चरा केलेल्या असतात. मंदिराच्या समोरच ना भरपूर इसर असं गुरांसाठी सोय असतात चाऱ्याची. आणि आमचं सखी आहे बघा, सखी इसर असा. काय शोधतोस चल. सखी उभे आहे बघा सरावला. सखी तर ढोरा येईल आणि ढोरा कशी भुजाक पण शकतो त्याने. बघा बघा कसं करता बघा. तर त्याच्यामुळे मी एका पकडलंय आणि सखी बघा कराड खाता. ह्या असं असतं टायकाळ्याचा रोप आणि कोवळो कोवळो जो असता ना तो टायकाळ कुडूच असता. काढला झालो. तरी बघा भरपूर सारी भाजी कुडून झालेली असा. आता इकडून मम्मीकडे जाऊचा मामी बरं उमळा ते खडे आता. पायऱ्यात पाचत जाऊया पाचत. तर आता आम्ही सहसून पायऱ्यात जातो. मामाच्या वाड्याकडे बघूया काय केलं. सखी गे मामाच्या वाड्याकडे बघतो. ती सहसून मग पायऱ्यात जाऊ जातो. धरते घे पिशवी मी असं केलं. तर टायका तरी मी म्हणतोय माझं कुठे कसं टायका हे घेतलं. चल सखी. तर चला आता बऱ्याच दिवसांनी उमळात जाऊया. मी आता किती 10 रुपयाचे 2. म्हणजे आज सखी आम्ही हडे घेऊन दिलं आणि सोडलं त्याच्यामुळे त्या मनसोक्तपणे फिरता. तडे खडे गेला नाही कडे हडे सखी
पाणी शी, कसला पाणी पिता? चल चला तुम्ही मम्मी येताल आता. तुम्ही बघा नाहीत खिसर पाणी पिता. सखी चल, ती बा मम्मी गेली, चल 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 त्यांच्या पाठसून चल. कसला धावत गेला बघा, त्याची आज मज्जाच झाली हा. पायऱ्यात कसा ते का वाटात ती ओळखीच झाली आणि ते सर कसे असे मेरे मेरे असतात. हिसर कसा सगळे एकदम सपाट जमीन असतात, त्याच्यामुळे कसं आता ह्यात धावत जाऊ शकता. सखी किती धावता इतक्या. तर आत्ताच उमळा दिलं सखी घेऊन येताना म्हणजे मुश्किल होता. मनसोक्तपणे बागडता तरी सोडाता. तर आज भरपूर अशी टायकाची भाजी गावली. मामीन पण आपण काढल्या आणि मम्मीन पण काढल्या. आता मामाकडच्या शेताच्या वाऱ्यात दिल्यानंतर त्यांच्या ढोरांकडे तर जाव कसं या. तर बघूया, जरा गेली असती पण बारके वासूर ते असतात. मामा वाडा बी बंद करून गेला वाटता. कितक्या निमार लागता अशी उन्हाळ्याच्या टायमिंगला जितक्या असता ना तितक्या निमार. असं 2 वासरा काय सकित याकडे येला ती भुजात येत तुका. ही बघा 2 वासरा आणि ह्या बघा सकला पण इलाडे. ती बघा सखी कशी बघतात. सखी तर माझ्या पाठसून सखी पण वाड्यात येला. ढोरा कशी थोडीशी भुजाऱ्यासारखी येतात पण ते 2 वासरा असतात. तर सखीक मी आता बाणान घातल्या बघा ही सर. आणि आता घराकडे जाऊन टायक्याची भाजी पण करूची असा. पाऊस लागलो तर खरंच खूप मस्त होता. तुम्ही बघू शकताय कसला ह्या सगळ्यांना निमार असा. आणि खूप वाईट परिस्थिती झालेली आहे कारण की तरवो ह्यो खूप आधी पेरलेला असा. ज्यांच्यानी पाणी लावून पेरल्यानंतर त्यांची तर मुश्किलच असा. तरवो येता येऊचो ना आता इथं असं पाऊस पडाक होतं पण तो नाहीच. 2-3 दिवस मध्ये लागलो पाऊस. आम्ही कुठले धरलेलो तेव्हा त्यानंतर पाऊसच येऊ नाही. बघूया आता पाऊस कधी येता तो. आतुरतेने सगळेजण शेतकरी राजा तर सगळेजण शेतकरी वाट बघतात. ज्यांच्याने तरवो पेरल्या त्यांच्यानी. बघूया आता कधी पाऊस येता तो. तर मंडळी ती सरची मांगराकडची मम्मी आणि मामी थोडीशी कामं केल्याने आणि आम्ही आता चाललेलो असो नाही पहिलाडी म्हणजेच पायऱ्याच्या दिशेन. आता पायऱ्यात जातं. सखी इथलं पाणी बघा कितकं घाण. काय बघा सखी इतक्या पाणी झाला ढोरांका तरी पिण्यासाठी हा आपला. तर पायऱ्यात ना वापल्याची एका नडली करूच्या त्यासाठी जातो आम्ही. हे बघा एका पाण्याची म्हणजे एनर्जी असा. तर आम्ही आत्ताच पायऱ्यात पोचलो आणि ही वापली आम्ही फोडलेलो पण ती आता कशी झाली आहे बघा. फोडलेल्यातला काय त्याच्यात रवाक नाही सगळा कराड वगैरे येला. दोनवल्या काजी वापलेच पडले लवांटात तसे त्यांना ढिगी लावकर कायच नाही. हे बघा सगळ्याची जी नांगरणी फोडणी केलेली होती पण त्या कायच रवाक नाही. पावसाने सगळे धूळ घातले आणि काच पण आहे बघा आमच्याशी लवांडी खालती. सखी की सर बांधलं कवात्याकडे आणि हा आपल्याची मम्मी नडणी करूची आहे ना. वयसाची डेग्याची मॅर बीर अशी जरा स्वच्छ करूची आहे. वेली सगळे आतमध्ये गेल्या आणि खाली बघू शकताय कसा एकदम पाणी नाही आणि एकदम जमीन एकदम कराड कशी एकदम ह्या झाली घट्ट घट्ट. सध्या बघू गेलं तर कायच सोय नाही. पाऊस येऊ पाणी लावून पण कायच होऊ शकणार नाही. बघूया आता पाऊस कधी येतात.
तर म्हणजे आता ही जी उर्वरित कामं असतात ह्या वापलेतली ती करतो आणि आम्ही घराकडे जातो. सो आपण आता घरी गेल्यानंतर भेटूया. सकीक असं बांधलेलं आता कामांका मी सुरुवात करतो. म्हणजे काय थोडंसं कराडच काढूचं असं जा की मम्मी काढूक सुरुवात पण केलेला हा. हे वापेन काढूक आहे ते डेगेच आपलं. तर मंडळी आम्ही आता घराकडे इलो आणि घराकडे इलं काम असं त्यासाठी माईआजींकडे जातो. तर चला माईआजींकडे जाऊया आता. ती बघा मम्मी पुढेचा. तर आज असा 18 जून आमच्या राणीचा वाढदिवस असा आणि त्यानंतर 2 दिवसाचंच म्हणजे त्या 20 जूनला माझा वाढदिवस असा. तर ब्लाऊज असं त्याच्यावरती अल्टर तो करण्यासाठी म्हणजे शिलाई मारण्यासाठी आम्ही काकींकडे जातो. काकीची मशीन हा. तर मम्मी आणि मी दोघं जण जातो पायऱ्यासून इल्या. तर माई आजींकडे सैले माई आजीकडे काय काम करता खंडल्या ना काय गणपती खड्या गणपती मगे दाखवते आधी गायरी पाटते पावसाचं होय उकरत का? भर घालते आबुल एक काय माहिती हम्म. फुलांचीच आवडी तुझ्या आजी हो बघू शकता आजूबाजूक सबनी फुलं असत. आबोलीची जास्त करून झाडं असत. तिचं सगळी आबोली असत. खडे का गणपती हा माई आजी खडे तरी गणपती हा. तर बघूया दाखवता आता ती माई आजीची कोंबडी आली 3 सण झाली की आपणच येतात ना. आता आम्ही जातो गणपती बघू कोंबो आणाय हो. आणि तो खडा दोन डबल पाकाचा होता तो भारी येतो तो फोटो खडे बोलवलो पेगलो हो बघ गणपती देवतो गो स्वाईन कसं नारळ होतल्याने नाही हा हा हे बघ बघ कसं येईल होतं हडे ना बघू बाई कांता काकीच्या घराकडे नारळ घातल्याने ती सू कशी येईल ती बघ हा वरती इलेली आहे ती सू कशी ती बघ संडे प्रमाणे हो बेडनी होती. आज साफ केलं काकीचं वाईस घर हम्म. केळी बी पाल्या काकी विचारतात या फोटो मारल्यान काय मम्मी अल्टर करता आणि माई आजींचा हॉल बघा